जगभरात दरवर्षी 1.15 ते 1.23 अब्ज मेट्रिक टन मका उत्पादन होतं आणि भारत जगातील टॉप 10 उत्पादक देशांमध्ये आहे. पण प्रश्न असा आहे की मका शेती भारतात शाश्वत शेतीचा मजबूत पाया बनू शकते का? मका हे भारतातील एक महत्त्वाचे पीक आहे. अन्न, पशुखाद्य आणि उद्योगासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तो विविध हवामानात उगवतो आणि लहान शेतकरी असो किंवा मोठे व्यावसायिक शेतकरी दोघांसाठीही फायदेशीर आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये सतत एकाच पिकाची शेती केल्यामुळे मातीची सुपीकता कमी झाली आहे आणि किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. जर आपण मक्याला तूर, मूग किंवा चवळीसारख्या डाळींबरोबर फेरपालट केली तर मातीतील नत्र वाढते, रोग आणि किडींचे चक्र तुटते आणि उत्पादन सुधारते. अमेरिकेत एका हंगामात मका घेतल्यानंतर दुसऱ्या हंगामात सोयाबीन घेतात, कारण डाळवर्गीय पिके जमिनीत नत्र वाढवतात. तसाच प्रयोग भारतातही फायदेशीर ठरू शकतो. आता येऊया कन्झर्वेशन ॲग्रिकल्चरकडे. मक्याच्या शेतीत कमी नांगरणी, अवशेष शेतात ठेवणे आणि कव्हर क्रॉप घेणे या पद्धती वापरल्यास मातीची धूप कमी होते, सेंद्रिय कार्बन वाढतो आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते. विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या भागात या पद्धती अत्यंत उपयुक्त ठरतात. मका हे तुलनेनं कमी पाणी घेणारं पीक आहे. भातानंतर मका घेतल्यास पीक बदल होतो, पाण्याची बचत होते आणि एका पिकाचे अतिउत्पादन टाळता येते. जिथे सिंचनाची सुविधा आहे तिथे ठिबक किंवा स्प्रिंकलरचा वापर केल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होतो. अतिखतांचा वापर केल्यामुळे खर्च वाढतो आणि पर्यावरणाचं नुकसान होतं. त्याऐवजी माती चाचणीवर आधारित खत व्यवस्थापन, टप्प्याटप्प्याने खत देणे, शेणखत आणि कंपोस्टचा वापर केल्यास दीर्घकालीन सुपीकता वाढते. जैव खते आणि मायक्रोजीवांवर आधारित उत्पादने वापरल्यास जमिनीतील सेंद्रिय कार्बन वाढण्यास मदत होते. एकात्मिक कीड नियंत्रण म्हणजेच IPM वापरल्यास कीड नियंत्रण अधिक प्रभावी होते. प्रतिरोधक वाण, योग्य वेळी पेरणी, फेरोमोन ट्रॅप आणि जैविक नियंत्रण यामुळे रासायनिक फवारणीची गरज कमी होते. काढणीनंतर योग्य वाळवण आणि साठवण केल्यास नुकसान कमी होते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. FPO म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांना बाजारपेठ, कर्ज आणि इनपुट्स सहज उपलब्ध होतात. हवामान बदलाच्या काळात मातीतील सेंद्रिय कार्बन वाढवणाऱ्या पद्धती कार्बन साठवतात आणि दुष्काळ सहनशक्ती वाढवतात. मका स्वतःमध्ये जादूची कांडी नाही, पण योग्य फेरपालट, पाणी व्यवस्थापन, संतुलित खत वापर आणि IPM सोबत मका भारतीय शेतीला अधिक शाश्वत आणि टिकाऊ बनवू शकतो. जर तुम्हाला अशा शाश्वत शेतीविषयी माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत जरूर शेअर करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पुढच्या हंगामात मका कोणत्या पिकासोबत फेरपालट करणार आहात. धन्यवाद.